आम्ही सगळ्यांनीच ही शिव्यांची प्रोसेसही खूप एन्जॉय केली. माणूस ओळखायला बरं पडतं की तुम्ही मैदानात उतरल्याशिवाय गोष्टी कळत नाही. सो इट्स लाईक अ प्री प्रॅक्टिस लग्नाच्या आधीची. थांबा थांबा, कारण कट ऐकूच येत नव्हता आम्हाला. नमस्ते. स्वागत स्वागत राजश्री मराठीमध्ये. कशा आहात? सुपर डुपर. सुपर डुपर. काय बोलता, काय चाललंय? आता तर तुम्ही छान दिसताय, पण मी जरा प्रमोशन सुद्धा फॉलो केलं तुमचं. सुपर डुपरचं छान दिसताय, मस्त रील्स करताय आणि एकापेक्षा एक लुक आहेत. दमलात का आता? कपडे संपले का आता? काय चाललंय? आम्ही आता तेच बोलत होतो गाडीत की आता कपडे संपलेत. आता ह्याच्या पुढे आम्ही तुम्हाला जास्तीत जास्त काय म्हणतात ट्रॅक पॅन्ट मध्ये दिसू. अजून खूप खूप प्रमोशन झाले तर. एकदम है ना? पण हे छान असतं ना की आपण करतोच हे प्रमोशन, पण आपल्याबरोबर इतरही कलाकार तितक्याच एक्साइटमेंटने करतायत. मी निर्मिती मावशी बरोबरच्या रील्स बघितल्या तुमच्या. मी म्हटलं भारी आहे, बिकॉज ना त्यांची जनरेशनच नाही आहे ही रील्स वगैरेची, आणि आत्ता ते आवडीने करतात प्रमोशनसाठी. म्हणजे ते म्हणतात ना टेक्नॉलॉजी अडॉप्ट केली पाहिजे किंवा ट्रेंड काय आहे तो स्वीकारला पाहिजे. तर हा खूप पॉझिटिव्हिटी देणारा अप्रोच असेल विदुला. खरंच. आणि त्याही इतक्या एक्साइटेड असतात. इवन त्यांनी दिलेल्या रीलमध्येही त्याही थोड्याफार चेंजेस करतात की आपण हे असं करूयात का, तसं करायचं का, किंवा ही बॅकग्राऊंड घे ना ह्या बॅकग्राऊंडपेक्षा. म्हणजे त्याही इतक्या इन्व्हॉल्व असतात. म्हणजे ऋषिकेश सर पण, निर्मिती मॅम पण. आणि मला त्यांचं खरंच खूप कौतुक वाटतं की आम्ही प्रमोशन करतोच आहोत तेवढ्याच उत्साहानं. कारण ही आमची सुरुवात आहे, नवीन फिल्म आहे. पण तेही तितक्याच एक्साइटमेंटनं अजून पण प्रत्येक प्रमोशनमध्ये भाग घेतात. आणि त्यांचं सगळं नाटक चालू आहे, फिल्म चालू आहे, शूटिंग, हे सगळं मॅनेज करून त्याच्या वेळ देत आहेत. सो सगळेच म्हणजे त्यांच्याकडे बघून असं होतं की आपण काहीच नाही करत आहोत प्रमोशनसाठी. खरं तर त्यांचं एन्थुझियाझम काय बोलायचं त्याविषयी. प्रत्येक गोष्टीत इतक्या त्या डिसिप्लिन्ड आहेत ना, त्यामुळे खूप त्यांच्याकडनं शिकण्यासारखं आहे. रील्स असतील किंवा नवीन टेक्नॉलॉजी आला ते ज्या पद्धतीने एक्सेप्ट करतात, कमाल. म्हणजे सगळीच लोक, शशांक सर असतील, ऋषी दादा असेल, कुशल दादा, सगळीच लोक इक्वली इन्व्हॉल्ड आहेत पूर्ण प्रमोशन मध्ये. हा, मला ते मेरे इतने सारे नामे वाली रील खूप आवडली. आणि शिव्या म्हणजे क्या बात आहे. ट्रेलर बघून त्या लिव्ह इन बद्दल म्हणा किंवा त्या स्टारकास्ट बद्दल माझं जेवढं लक्ष गेलं ना त्या सगळ्यांकडे बघण्यासाठी, तितकंच मला लक्ष गेलं या चित्रपटामध्ये ज्या सुंदर सुंदर शिव्या वापरलेल्या आहेत, बनवून वापरलेल्या आहेत, एकदम मराठी भाषेत असलेल्या शिव्या मला खूप आवडल्या. या तुम्ही पण एन्जॉय केल्या असतील ना थ्रू आउट द स्क्रिप्ट? खूप. म्हणजे पहिला शिव्यांचं अख्खं क्रेडिट गोज टू समीर सर. त्यांनी ज्या शोधून शोधून स्क्रिप्टमध्ये लिहिल्या आहेत त्या आहेत. पण त्याच्याहून डिस्कसही होत होत्या. म्हणजे आता पण आम्ही एक रील केली की लांबुळकं वांग, ही निर्मिती त्यांनी शोधलेली शिवी आहे. म्हणजे त्यांचं झालं की हिला काय बोलू, हिला आपण लांबुळकं वांग बोलूयात. ह्याच्या आधी एक 3-4 वेगळे वेगळे व्हेरियंट पण निघाले त्यातल्यात. म्हणजे मी अशी ऐकत होते की माझ्याबद्दल काय काय निघतं त्यांच्याकडून शिव्या. म्हणजे त्यांनी खूप एन्जॉय, म्हणजे आम्ही सगळ्यांनीच ही शिव्यांची प्रोसेसही खूप एन्जॉय केली आहे. क्या बात. प्रतीक्षा, हो अगदीच. म्हणजे या शिव्या, तुझी आवडती शिवी कोणती आहे पण? सोगट सोंग्या, माकड हुप्पे, काही काय अर्थ आहे ह्याचा, काहीच निरर्थक शिवाय त्या शोधायला गेलं एकदम, अरे ह्याचा अर्थ असा असू शकतो नाही. त्याच्या कालच निर्मिती नाईंशी डिस्कशन होतं. त्या म्हणलं की या शिवाय ऍक्च्युली ह्या अर्थ असा ह्याचा काही नाही शोधू शकत, पण त्या फोनेटिक्सवर आहेत खूप. म्हणजे त्यांच्या बोलण्यात एक फील आहे की चोगट सोंगे. तिला कळलं नाही कळलं, मला छान वाटलंय बोलून. तो ठसका येतो त्याच्यात, प्रत्येक त्याच्या तो अक्षराचा ठसका आहे ना, तो त्या लँग्वेजची मजा येते. क्या बात. आणि ना जेव्हा सुपर डुपरची स्टारकास्ट रिव्हील झाली होती ना, तसं झालं किंवा किती मस्त आहेत. किंवा नम्रता म्हणा, निर्मिती मावशी म्हणा, तुम्ही दोघी, ललित, ऋषिकेश जोशी, शशांक शेंडे, खूप कलाकार आहेत. आणि अशा कलाकारांबरोबर लाईक यू सेड की आमची सुरुवातच आहे, पण ते गेली इतकी वर्ष काम करतायत. त्यांच्यासोबत स्क्रीन शेअर करणं ऑल टुगेदर एक वेगळी गोष्ट असेल. मला सांगा, आपण गप्पा मारू या स्क्रिप्टबद्दल वगैरे, पण जरा दडपण देणारं किंवा आपल्याला परफॉर्मन्स सुंदरच द्यायचा आहे असं होतं शूटिंग दरम्यान? काय होतं विदुला? दडपण होतंच. आणि हेही होतं की ते त्यांनी सगळ्यांनीच एक बेंचमार्क सेट केला होता ऑलरेडी. तिथपर्यंत आपण पोहोचू का, किंवा आपल्यामुळे काही चुका होतील का. कारण सगळ्यांचे मिळून खूप सीन होते. त्याच्यामुळे आपल्या वाट्याला जेवढं आलंय तेवढं तरी आपण चोख पार पाडणं हाच पहिला टास्क होता. पण त्याच्यामध्ये ते खूप मदत करत होते आम्हाला, की ते एक आम्हाला तेवढी स्पेस देत होते की हे कर, हे असं कर. किंवा बऱ्याच एक रिटेक झाला तर की तुला हे करून बघ ना, किंवा तू मला असा लुक देऊन बघ ना. म्हणजे बऱ्याचदा आता निर्मितीताईंवर शिव्या, म्हणजे निर्मितीताईंच्या अंगावर वगैरे जाते मी. हे मी कधी इमॅजिनच केलं नव्हतं की निर्मिती सावंत यांना मी अशा शिव्या देणं, आणि तेही पहिल्या पिक्चरमध्ये सुरुवातीचीच ओळख.
पण त्या इतक्या गोड आहेत ना की त्याही त्या खूप छान रिसीव्ह करत होत्या. त्याही सांगत होत्या की तू ये ना, तू कशाला थांबतीयस मागे, तू भिड ना. माझं की ओके ठीक आहे. सो त्यांनी खूप कम्फर्टेबल केल्यामुळे ना आमचं दडपण खूप बरंच कमी झालं. आणि आमच्या आधी वर्कशॉपही घेण्यात आले होते. सो त्या वर्कशॉपमुळे कॅरेक्टर काय आहे ते कळालं होतं. फक्त ते त्यांच्या सोबत करत असताना त्यांचं दडपण फार न घेता ते करणं महत्वाचं होतं. आणि ते सगळेच खूप डाऊन टू अर्थ आणि खूप छान माणसं आहेत. ते कधीच ओव्हरपॉवर करायला कोणीही जात नाही. ते फार सिक्युअर ऍक्टर आहेत सगळेच. सो त्याच्यामुळे खूप मजा येते त्यांच्यासोबत काम करताना. Yes. आणि प्रतीक्षा, आपल्या- या चित्रपटात तुझे जे कोस्टर आहेत कुशलजी बद्रिके, कायच बोलू मी त्यांच्याबद्दल, यू टेल मी. मला जेव्हा सरांनी स्क्रिप्ट ऐकवली आणि जेव्हा सांगितलं की अशी स्टारकास्ट आहे, अच्छा, तर म्हटलं माझ्या नवऱ्याचं कॅरेक्टर कुशल बद्रिके. म्हटलं कुशल बद्रिके, ज्याला बघून मी लहानाचं मोठी झाली आहे, कुशल दादा माझं नवऱ्याचं. आणि त्याला मी भेटले, झालं का मी त्याला भेटले, म्हणजे दादा मी तुझ्या बायकोचं कॅरेक्टर करणार आहे. सगळे हसायला लागले या वाक्यावरती. जवळपास सगळे हसायला लागले की ओके ठीक आहे, नाईस. पण मला खूपच भारी वाटलं. आपले जे इंडस्ट्रीतले ॲक्टर्स आहेत आत्ताचे, जे जे आमच्या फिल्म्समध्ये आहेत, त्यांचा एक समहाऊ एक ब्लेंड इतका स्ट्रॉंग थिएटरचा पण आहे आणि फिल्मचा पण. सो मला असं वाटतं हे कॉम्बिनेशन इतकं स्ट्रॉंग असल्यामुळे तुम्ही ॲज ॲक्टरच इतके कमाल आहात की ते कुठेच येत नाही. पहिल्यांदा तुमचं कॅरेक्टर येतं आणि मग तुमची पर्सनॅलिटी ह्या गोष्टी येतात. आणि हे मी शिकले सेटवरती येऊन की तुमचा जो ऑरा आहे, ज्या काही गोष्टी आहेत, त्या तुमच्या कामामुळे आहे. करेक्ट. सो त्यांची कामं त्यांच्या पद्धतीने इतकी चोख आणि इतकी अप टू द मार्क होती. इतकं सरप्रायझिंग होतं. रिॲक्शन्स बिटवीन द लाईन्स, त्यांचं कॅरेक्टर स्टडी, त्यांचं लँग्वेजवरती काम. त्यामुळे आम्ही फक्त शिकत होतो की हां ओके हे असं करायचं, नोटेड, अच्छा हे असं असणार आहे, नोटेड. सो आम्ही ब्लेंड ज्या पद्धतीने झालो त्यांच्यामध्ये आणि ती पूर्ण फॅमिली ज्या पद्धतीने बनली, ते त्याच्यानी मला खूप ॲज कॅरेक्टर म्हणून मला खूप सपोर्ट मिळालं. कुशल दादासोबतचे काही सीन्स इतके असे आहेत की त्याचे आम्ही आधी आपण लाईन्स करूयात का, आधी आपण वाचूयात का, आपण हे जे असतं हे खूप महत्त्वाचं असतं. आणि आम्ही कारण का नवीन होतं, आम्हाला त्या प्रिपरेशनची अजूनच खूप हे असते. पण त्यांचं प्रिपरेशन ते ऑलरेडी इतकं स्ट्रॉंग घेऊन जेव्हा येतात सेटवरती, असं होतं की येस बॉस, हे कमाल आहे, हे शिकायचं आहे, हे असं करायचं आहे. ह्या फिल्ममध्ये मला तर बऱ्याच सीन्सना असं वाटलं की आम्ही ऍक्टिंग केलीच नाही, आम्ही फक्त रिॲक्ट करत होतो. कारण प्रत्येक सीनला ते इतकं वेगवेगळे करत होते ना, त्यामुळे आमचंही वेगवेगळे बाहेर येत होते आमचेही रिॲक्शन. सो त्याच्यामुळे आम्हाला खरं तर फार कष्ट घ्यायला लागले नाहीत त्या क्षणी, कारण ते सगळेच इतके वेगवेगळे करत असल्यामुळे त्यांच्यामध्ये आम्ही ब्लेंड झालो होतो. आणि सुरुवात कशी झाली सुपर डुपरची? तो चित्रपट कसा आला तुमच्यापर्यंत? ऐक, मला तरी खूपच. पहिल्यांदा जेव्हा मला फिल्मसाठी फोन आला तेव्हा मी होते व्हिएतनाममध्ये. सो माझा नॉर्मल कॉल लागतच नव्हता आणि एक रॅन्डम फोनवरून, म्हणजे अननोन नंबरवरून मला व्हॉट्सॲप कॉल येत होते. आणि मी का उचलू ना, की व्हॉट्सॲप कॉल का करतोय कोण, असं झालं. मला तेव्हा लक्षातही आलं नाही की आपला नेट नाही किंवा आपलं नेटवर्क नाही. नंबर नाही. मग शेवटी मला एका कॉमन फ्रेंडचा कॉल आला आणि ते म्हणाले की असे एक डिरेक्टर आहेत, ते तुला कॉल करत आहेत, तू फोन उचल. ते म्हणले की हां. मग मी कॉल केला आणि की सो सॉरी सर, असं तसं. ते म्हणाले की एक आपण फिल्म करतोय, तू कधी येतेयस परत? मी म्हणाले की मी ह्या तारखेला येतेय, 11 का 12 डिसेंबरला मी येणार होते परत. ते म्हणाले की तू आलीस की भेट, एक फॅमिली ड्रामा आहे, आपण करूयात. आणि मला झालं की ठीक आहे, फॅमिली ड्रामा आहे, असेल काहीतरी एक अशी रेग्युलर गोष्ट. आणि मी म्हणलं ठीक आहे, भेटून येऊ. पण जेव्हा मी भेटायला गेले आणि त्यांनी मला सांगितलं की तुझा एकदम कूल जेनझी रोल आहे, आणि मी म्हणलं की फॅमिली ड्रामा करतोय आपण, तर म्हणजे अपेक्षा काय आहे नक्की. मग त्यांनी मला अख्खी स्टोरी सांगितली की आपण दोन्ही बाजू दाखवतोय. आणि मला या फिल्मचं आवडलं हे की त्यांनी कोणाची एकाची बाजू नाही घेतली की हे बरोबर किंवा हे चुकीचं, आपली परंपरा बरोबर, जेनझी चुकीचे, हे कुठेच नाही केलं. त्यांनी आहे तसं चित्र समोर मांडलंय आणि तुम्ही ठरवा की तुम्हाला कुठली बाजू आवडते. त्याच्यात चूक बरोबर काहीच नाही, कारण जनरेशन वाईज गोष्टी बदलत होत्या, बदलल्या. सो मला ते फार भारी वाटलं की एकाची बाजू नाही घेतली. सो आय वॉज व्हेरी एक्सायटेड की आपण करूयात. मग आम्ही मीटिंग झाली, विजय सरांना भेटले. विजय सर तर इतके गोड आहेत, विजय शिंदे सर जे प्रोड्युसर आहेत, म्हणजे त्यांना भेटल्यानंतर मला झालं की आपण करूयात काम एकत्र. त्यांना नाही म्हणणं म्हणजे कुठल्याच बाबतीत, म्हणजे डेटच्या बाबतीत, कुठले प्रोडक्ट, म्हणजे आता इव्हेंट्स असतील, हे असतील, त्यांना नाही म्हणूच शकत नाही तुम्ही, इतके गोड आहेत ते. प्रतीक्षा, तुझ्यासाठी कधी सुरुवात झाली? मला तर म्हणजे मी विजय सरांसोबत आधी काम केलंय. सोयरीक नावाचा त्यांचा सिनेमा आहे, त्याच्यात मी काम केलंय.
तर मला तेव्हापासूनच मला असं झालं की प्रोड्युसर असा तर असा, ते एक आयडियल प्रोड्युसर आहेत म्हणजे, आणि माणूस म्हणून देव माणूस आहे तो माणूस खरंच ऑनेस्टली. त्यांचा जेव्हा मला फोन आला डिसेंबरच्या एंडकडे काहीतरी की प्रतीक्षा काय करतेस, माझ्यासोबत काम करशील, म्हणलं ऑफकोर्स तुम्ही फक्त बोलवा मला, मी आय एम जस्ट अ फोन कॉल अवे. फोन आला, मी गेले, स्क्रिप्ट वाचली आणि सगळ्या गोष्टी त्यांनी मला सांगितली स्टोरी की तुझं नाव कसं डोक्यात आलं. सो त्यांनी असं सांगितलं की एका कुठल्या तरी वेगळ्या कॅरेक्टर करता त्यांना ते सापडत नव्हतं, तर त्यांनी समीर सरांना सोयरीक सिनेमा दाखवला आणि त्याच्यामध्ये एका सीनमध्ये मी होते. सो यांना असं होतं की छोटी सून मिळत नव्हती की कोण करायचं कोण, असं त्यांचं कन्फ्युजन सुरू होतं. सो त्यांनी त्या सीनमध्ये मला बघितलं आणि मग समीर सर म्हणाले की हीच आपली छोटी सून आहे, आणि विजय सर म्हणाले ही प्रतीक्षा, असं असं त्यांनी बॅकग्राऊंड सांगितलं. हो आपण फायनल करतो हिला. आणि मग त्यांचं डिस्कशन झालं आणि मग त्यांनी मला फोन केला. सो आय केम ऑन बोर्ड दॅट वे. वा. आणि लिव्ह इन रिलेशनशिप आत्ताचा हॉट टॉपिक, ट्रेंडिंग टॉपिक या चित्रपटामध्ये मांडलाय. एक घर 2 जणांना विकलं जातं, बरंच काय 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 गोंधळ आहे. पण मला सांगा, तुमच्या दोघांचे लिव्ह इन रिलेशनशिपवर काय थॉट्स आहेत? एकतर मला असं वाटतं की ही खूप पर्सनल चॉईस आहे. ऑफकोर्स माझी पर्सनल चॉईस अशी आहे की मला नाही वाटत की ह्याच्यात काही चूक आहे. आणि एकतर आपल्या लिगलीच अलाउड नाव. सो इट्स अ व्हेरी, कारण म्हणजे आता लिव्ह इन मध्ये राहताना तुम्ही प्रॉपर गव्हर्नमेंटचं सर्टिफिकेट मिळतं एक, तेही तुम्ही घेऊ शकता. आणि मला वाटतं की काही गोष्टी बऱ्याच सोप्या होतात, माणूस खूप छान कळतो. आणि कारण असं म्हणतात ना की माणूस ओळखायला बरं पडतं की तुम्ही मैदानात उतरल्याशिवाय गोष्टी कळत नाही. सो इट्स लाईक अ प्री प्रॅक्टिस लग्नाच्या आधीची. सो मला वाटतं की ही खूप इझी छान गोष्ट आहे आणि मला काहीच चूक नाही वाटत ह्याच्यात. संधी मिळाली तर तू लिव्ह इन मध्ये राहशील का? हो. अगदीच. प्रतीक्षा? मला असं आहे की पहिलेच्या काळामध्ये जेव्हा अरेंज मॅरेजेस व्हायची, तर त्यावेळेस हा ऑप्शनच कधी कोणी समोर एक्सप्लोर आलं नाही. केला नव्हता. नाही. तुम्हाला सांगितलं जायचं की हे तुमचं घर आहे, ही तुमची लोक आहेत, मग तुम्ही लग्नानंतर गोष्टी ओळखायचे, एक्सप्लोर करायचे. आता कारण काळ इतका बदलला आहे, गोष्टी इतक्या पुढे आल्या आहेत, आपण सगळेच म्हणजे आता जवळपास घरापासून लांबच राहतोय आणि आपलं आयुष्य जगतोच आहोत. तर मला असं वाटतं की जेव्हा आपण एका दुसऱ्या फॅमिलीला जेव्हा आपण ॲक्सेप्ट करण्याच्या आधी आपण ओळखू शकू, अशी एक विंडो तयार जर झाली आहे, तर मला असं वाटतं ती विंडो एक्सप्लोर करायला हरकत नाही. त्याचं एक्सप्लॉयटेशन न करता ती विंडो छान पद्धतीने एक्सप्लोर करून, आणि मग पुढचं पाऊल तुम्हाला घ्यायचं आहे का लग्नाचं, जेव्हा तुम्हाला पूर्ण फॅमिली तुमची, लग्न म्हणजे इट्स नॉट जस्ट तुम्ही एका माणसासोबतच नाही आहे, तुम्हाला पूर्ण त्या फॅमिलीसोबत लग्न करावं लागतं, त्यांच्या सगळ्या राहण्याच्या सगळ्या गोष्टींसोबत लग्न करावं लागतं, आणि हे 2 वेज आहे. सो मला असं वाटतं या विंडोचा एक्सप्लोरेशन जर का चांगलं झालं तर ही तर पर्वणीच आहे असं मला वाटतं. कशी आहे वेदीला भूमिका? ती दिसतेय शॉर्ट कपडे घालणारी, बोल्ड, अंगावर धावून जाणारी. व्हॉट एक्झॅक्टली? ईशा ही खूप आत्ताची आहे आणि ती प्रत्येक मुलीला कनेक्ट होईल अशी आहे. कारण ती आहे, म्हणजे तिला नाही फरक पडत की लोकांना काय वाटतं. ती फार विचार नाही करत समाजाचा किंवा लोकांच्या मताचा. ती आहे तशी आहे. आणि मला वाटतं की आत्ताचे जेनझी आहेत ते आहेत की ते जसे आहेत तसे ते राहत आहेत. सो ती खूप तशी आहे, ती खूप स्ट्रॉंग आहे आणि ती एक स्ट्रगलिंग ॲक्ट्रेस आहे. तिचं गाव सोडून मुंबईत आलेली आहे. ती मुंबई पुण्यामध्ये स्ट्रगल करते. सो त्याच्यामुळे तिनं तिची एक जागा तयार केली आहे आणि आता त्या जागेमध्ये ते कष्ट करून तिनं कमवलेली ती जागा, आणि त्याच्यामध्ये काही जण घुसत आहेत. सो त्याच्यामध्ये ती स्वतःची जागा किंवा तिचे अधिकार मिळवायला ती खूप स्ट्रॉंगली किंवा खूप ॲग्रेसिव्हली पुढे जाते, आणि ते तिचं ॲग्रेशन तिनं तयार केलेलं आहे. सो त्याच्यामुळे ती आता गरज झाली आहे. सो ती खूप चिल आहे. तिनं ते खूप छान बॅलन्स केलं आहे, करिअर आणि एन्जॉयमेंट. सो ती पार्टीच्या ठिकाणी खूप छान पार्टी करते आणि कामाच्या ठिकाणी ती खूप जेन्युनली काम करते. सो मला करतानाही खूप मजा आली आणि खूप बऱ्याच तिचे असे पैलू आहेत की जे कनेक्ट होतात, की तिचं ते इमोशन्स मे बी ते सगळ्यांसमोर न दाखवणं, ते कुठेतरी असणं. सो ते तुम्हाला फिल्म बघितल्यानंतर तुम्हाला त्या जाणवतीलच. वेगळी आहे ना तुझ्यापेक्षा ईशा? बरीच वेगळी आहे. म्हणजे मी तशी
आहे तोंडावर बोलणारी, पण मी तेवढी फटकळ नाहीये. मला असं मी फार विचार करते समोरच्यांच्या मतांचा किंवा समोरच्यांच्या इमोशन्सचा, पण ती तशी नाहीये. ती स्वतःला खूप प्रायोरिटी देणारी आहे आणि ती छान आहे. येस प्रतीक्षा मी ॲक्च्युली आहे श्रीरामपूरची, अहिल्यानगर. आमची एक्सटेंडेड फॅमिली आहे आणि बऱ्याच भावांचं असं आहे की आता कामानिमित्त किंवा ह्याच्या निमित्त बाहेर पुण्यात राहणं, मोठ्या शहरात मेट्रो सिटीजमध्ये राहणं, मग लग्न करूनच भाऊ जातो. तर ज्या वहिनी आहेत आमच्या, तर त्यांची शिक्षणं चांगली आहेत, सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत. पण जेव्हा अशी स्त्री एखादी जेव्हा अशी बाहेर पडते आणि साधारण एक फ्रीडम या गोष्टीचा एक अंदाज येतो गोष्टींचा की अच्छा हे पण असतं का, हे असंही असतं का, तर रुपाली इज व्हेरी सिमिलर टू दॅट. तर तिच्या त्या आकांक्षा आहेत, काही महत्त्वाकांक्षा आहेत, त्या समहाऊ फॅमिलीच्या फॅमिली प्रायोरिटी असल्यामुळे ते बाहेर नाही पडू शकलं. पण जेव्हा रुपालीला दिसते ईशा आणि ईशाचं स्वातंत्र्य जगण्याचं, तिच्या मतांचं स्वातंत्र्य, किंवा ईशा आणि रोहित दोघांचे जसं रिलेशनशिप आहे आपापसामध्ये, आणि असा एखादा पार्टनर लाभणं त्याच्यामध्ये, त्यामुळे तिला त्या गोष्टींचं मेस्मरायझेशन जास्ती आहे. त्याबद्दल ती खूप महत्त्वाकांक्षी, आणि ती ते बोलूनही दाखवते तिच्या नवऱ्याला, किंवा तिच्या वागण्यातही ते समहाऊ दिसायला लागतं की तिची अपेक्षा इतकी साधारण आहे. तर मला असं वाटतं ते तिच्या आयुष्यात जे बदल होतात ईशाच्या येण्याने किंवा ह्या दोघांच्या जेन्झी लोकांच्या येण्याने, तर तो पूर्ण ती जर्नी, आणि ही गिव्ह अँड टेक आहे, हे 2 वे जर्नी. मला वाटतं ईशाच्या आयुष्यातही खूप बदल घडतात, आमच्या आयुष्यातही खूप बदल घडतात, आमच्या आपापसातल्या माझ्या सासू सुनेच्या नात्यात किंवा माझ्या जावेच्या नात्यात पण बदल घडतात. तर ती खूप मजा आहे आमच्या फिल्म. आणि ना दोन वेगळ्या विचारसरणीची ही माणसं आहेत, तू आणि ललित एकत्र, आणि अपोजिट फॅमिली, बरोबर, जी एका 1 BHK मध्ये एकत्र राहते. मी इमॅजिनच नाही करू शकत की सेटवर काय होत असेल, किंवा ऑन फ्लोअर जेव्हा तुम्ही सगळे असाल तेव्हा काय घडतात. 2 बकऱ्या सुद्धा आहेत, टोटल 11 माणसं. काय व्हायचं, ऍक्शन कट तरी ऐकू यायचं का तुम्हाला? म्हणजे मला ह्याचा अंदाज ना रीडिंगला आला होता. जेव्हा रीडिंगला सगळे आम्ही बसलो होतो, तेव्हा मध्ये एका कुठल्या तरी वाक्यावरून डिस्कशन चालू होत होतं, आणि ते डिस्कशन 20 मिनिट कुठून कुठेपर्यंत जात होतं, आणि त्याची खूप मजाही येत होती, कारण ना त्यांचे ते स्वतःचे अनुभव शेअर करत होते, आणि ते ऐकताना त्याच्यातून शिकायला मिळतच होतं. पण ते सगळेच इतके बोलके आहेत आणि त्यांना इतक्या गोष्टी सांगायच्या असतात. तो सेटवरती आम्ही खूप धमाल केली, खूप. म्हणजे एका पॉइंटला तर समीर सरांना असं सांगायला लागायचं की तुम्ही प्लीज जरा शांत राहा, पण मलाच ऐकू येत नाही आत्ता केलेला सीन, मला ऐकू तरी द्या. खूप मजा गेली. सेट मला सगळ्यात जास्त मज्जा भांडणांच्या सीन्सची वाटते. ऍक्शन कट मला आठवतच नाही की आम्हाला ऐकू आलंय कधी. सर मध्ये यायचे, समीर सर यायचे असे की थांबा, सर दिसले की आम्ही थांबायचो, थांबा, कारण कट ऐकूच येत नव्हतं आम्हाला. एका ह्याच्यामध्ये तर मी विदुलाला खाली पाडते आणि नमाताई आणि आम्ही दोघे तिला असं केस पकडून असं साधारण असं भांडण आहे. याच्यात काय ऐकू येणार आहे? तिकडे पुरुष पण खूप खतरनाक भांडतात, आमच्या सासूबाई पण आम्हाला इन्स्ट्रक्शन देत आहेत, त्यांचं व्हर्बल भांडण सुरूच आहे, आमचं फिजिकल प्लस व्हर्बल भांडण सुरू आहे, लहान पोरं पण आमच्यासोबत भांडतातच आहेत, आणि बकऱ्यांचा एक वेगळा आवाज आहे, त्याच्यामुळे आम्हाला ऍक्शन कट हे अजिबातच कुठे नाही. म्हणजे हो सुटायचो आम्ही, प्रॉपर सुटायचो. आणि ललित बरोबर काम केलंयस तू या चित्रपटामध्ये. त्याचा एक वेगळा अभिनयाचा ग्राफ आहे किंवा त्याचं एक वेगळं फॅन फॉलोईंग आहे. विदुला, मला सांग तुझा एक्सपिरियन्स कसा होता त्यासोबत काम करताना? जेल झालात तुम्ही डे 1 ला? हो, खरं तर तो ना खूप लवकर कम्फर्टेबल करून घेतो माणसांना, कारण तो खूप ओपन आहे, त्याच्यात खूप एनर्जी आहे, सो तो ना असा सगळ्यांना खूप छान आपल्यामध्ये सामावून घेतो. सो त्याच्यामुळे मला खूप दडपण आलं होतं, कारण काही असतात ना ठरलेले ॲक्टर्स की ह्यांच्यासोबत कधीतरी काम करायचं आहे, तसा ललित होता की ललितच्या अपोजिट एकदा तरी छान पेअर होऊन काम करायचं आहे. आणि लकीली ते फारच लवकर मला मिळालं. आणि जेव्हा मी गेले त्याला भेटायला, किंवा रीडिंग होतं आमचं, तेव्हा पहिल्याच रीडिंगला आम्ही खूप छान रीडिंग केलं. आणि इवन मला समीर सरांचं हेही आवडलं की आम्ही 1-2 सीन वाचले आणि नंतर
आम्ही गप्पा मारत होतो. आणि त्या पहिल्याच दिवशी एक छान आईस ब्रेक झाला. त्यामुळे आम्ही, आणि पहिलंच डान्स शूट होतं, सो डान्स प्रॅक्टिस आणि ह्या सगळ्या गोष्टी. सो त्याच्यामुळे तो खूपच कमाल ॲक्टर आहे. म्हणजे त्याला, म्हणजे मला हे जाणवतं की समजा काहीतरी सीनमधलं काहीतरी मिसिंग वाटत असेल ना, तर तो असा इम्पेशंट असतो, म्हणजे त्याला कळत नाही काय करावं. आणि त्याच्यामुळे ना खूप मला मोटिवेशन मिळत होतं की एवढ्या छोट्या छोट्या गोष्टींचा विचार करतात, एवढे मोठे होऊन पण एवढ्या लेवलला तुम्ही तुमचं काम केलेलं आहे, इतके सुंदर सुंदर पिक्चर केलेले आहेत, तरी पण त्या छोट्या छोट्या गोष्टीबद्दल त्याचं इम्पेशंट होणं हे मला खूपच इम्प्रेसिव्ह वाटलं. आणि तो खूप हेल्पफुल आहे. त्याच्यामुळे त्याच्यासोबत काम करायला मला खूप इझी गेलं. आणि सगळ्यात पहिल्यांदा त्याच्यासोबत सीन झाल्यामुळं जेव्हा बाकीच्यांचे सीन आले तेव्हा म्हणजे तो कम्फर्ट झोन झाला होता की बाकीच्यांकडे बघून सीन झाला की मी ललितकडे बघायचे की ओके, त्याचा असं की हां छान झालं चला. सो एक छान मित्र मिळाला मला. वा. आणि मी ललितलाही हा प्रश्न विचारला. ट्रेलरमध्येच आम्ही बघितलं शर्टलेस सीन आहे ललितचा, ज्याच्यावर त्या घरातल्या सगळ्या स्त्रियांच्या अशा ऑफुल प्रतिक्रिया आहेत, एक्सप्रेशन्स आहेत. तर मला सांगा कसा तो सीन शूट झालाय प्रतीक्षा? आम्ही तर पहिल्यांदा खूप टेक्निकली ह्याच्यामध्ये, मला ज्या दिवशी कळलं की हा सीन आज असणार आहे, आम्ही खूप टेक्निकली अप्रोच करतो, कारण माझा त्या दरवाजातून निघण्याचा टाइम आणि त्याचा निघण्याचा टाइम. एक्झॅक्टली. सो ह्याच्यामध्ये आम्ही फिगर आउट करताना पण आम्ही खूप टेक्निकली फिगर आउट करतो की तू इतके काउंट कर आणि मी इतक्या काउंटवरती, तू तिसऱ्या काउंटवरती मी दरवाजा उघडीन, असं आम्ही डिसाईड केलेलं. पण सुरुवातीला मी ऑफकोर्स त्या डोळ्यात बघत होते, कारण ऑफकोर्स म्हणजे मी धडकून त्या डोळ्यात बघत होते. तर सरांचं मला इन्स्ट्रक्शन आलं की त्याच्या डोळ्यात नाही बघायचंय प्रतीक्षा, त्याच्याकडे बघायचंय. म्हणलं हो सर, ठीक आहे, चालेल, ठीक आहे, ओके फाईन. त्याच्यानंतर मग आम्ही 2-3 जेव्हा तो टेक्निकली अप्रोच केलं त्याला, आणि तेव्हा तो वर्कआउट झाला. असं बघताना वाटतं की खूप हे आहे, पण इट वॉज मिअर टेक्निकल सेटअप सगळा. पण इट वॉज सो मच फन. म्हणजे त्या रिॲक्शन्स ज्या येतात त्याच्यानंतरच्या, आमच्या पण आणि नमाताईच्या पण, इट्स व्हेरी हे, म्हणजे इट वॉज सो फनी, इट वॉज सो फनी डुईंग दॅट ऑल्सो. ऑफ कॅमेरा मुली शिव्या घालत असतील हिला की तू डोळ्यात बघतीयस प्रतीक्षा, असं होत असेल तिकडे सगळ्यांचं की काय म्हणजे डोळ्यात. पण असा एक काइंड ऑफ सीन विदूला तू सुद्धा केलायस ना, एकदम नाईट ड्रेसवरती बाहेर येते वगैरे वगैरे. तेव्हा आमच्या नवऱ्यांचे एक्सप्रेशन बघायचे बघितले मी. हो येस. त्यांनी ना तो सीन मला तो खूप छान डिझाईन केलाय, त्यामुळे तो करताना खूप मजा येत होती. कारण पहिला जेव्हा ललित येऊन जातो तेव्हा यांच्या रिएक्शन्स जातात, पण जेव्हा मी येते तेव्हा लाईट बदलते. म्हणजे त्यांचं असं दाखवलं की जेव्हा मुलगा येतो तेव्हा त्यांच्या नवऱ्यांचे रिएक्शन एवढेच आहेत, पण जेव्हा एक मुलगी येते तेव्हा अख्खं वादळ येतं. सो हेही त्यांनी त्याच्यात दाखवले की मुलगा येतो तेव्हा नॉर्मल असतं, पण मुलगी येते तेव्हा हे किती आपण त्याचा इश्यू करतो, किंवा ते किती आपण काय म्हणतात त्याला मोठं एक्झॅजरेट करतो बेसिकली. येस, थँक्यू. सो त्याच्यामुळे तो करताना मला खूप मजा येत होती. आणि कुशल दादा आणि ऋषी सर म्हणजे माझं तर की कुशल दादाकडे बघायचं मला, आणि मी त्याच्या डोळ्यात बघू शकत नव्हते, मलाच हसू येत होतं. म्हणजे माझाच रिटेक झाला एकदा की मी अशी आले आणि तो जे बघतो माझं की नको रे, तू नको बघू रे. कारण एक छान ते दोघंही खूप फनी आहेत आणि ते नॅचरली खूप भारी आहेत. सो त्याच्यामुळे त्यांच्यासोबत हा सीन करताना म्हणजे मी पर्सनली खूप एन्जॉय केला की मला बघू द्या, यांचे रिॲक्शन बघू द्या मला. त्या सीन मध्ये ऋषिकेशच्या हातामध्ये चहाचा कप आणि बशी असतं, तर त्याच्या वेळेस तो ऍक्च्युली तो असा होता काहीतरी, आणि म्हणून तर ताई अशी बोलली की तू कप गिळतात का तुम्ही, चहा संपलाय. ते आणि आमचा रागाचं एक्सप्रेशन, सगळ्यात जेन्युइन रिॲक्शन आहे, असं काहीच नाहीये. कारण आमचे नवरे बघतच असे होते की काय करायचं. सीनला सगळ्यांचे खरे एक्सप्रेशन झाले, इमोशन्स बाहेर आले. पण खूप धमाल केली तुम्ही सगळ्यांनी. येस. पण या सगळ्या धमाल किंवा मजा मस्ती नंतर कामातनं डिफिकल्ट गोष्ट काय वाटली तुम्हाला सुपर डुपर करताना? डिफिकल्ट गोष्ट मला खरं तर अगदी जेन्युअनली सांगायचं तर मला शेवटचा दिवस खूप डिफिकल्ट वाटला होता की आता परत आपण नाही भेटणार आहोत. ती एक फिलिंग प्रत्येक ह्याला येतेच, पण या वेळेला खूप छान फॅमिली झाली होती त्यामुळे ती आलीच. आणि सगळ्यात डिफिकल्ट आमचं मला पर्सनली असं झालं की खूप ना छान इमोशनल सीन पण आहेत या फिल्ममध्ये, आणि ते खूप रोजच्या आयुष्यातले इमोशन्स आहेत, पण ना ते
पर्सन टू पर्सन ते आपल्याला खूप कनेक्ट होतात. असे असतात की ठीक आहे आपण याचा बाऊ नको करायला, पण ते आपल्याला आत कुठेतरी लागत असतात आणि ते आपण मे बी ते फार महत्वाचे नाही म्हणून आपण ते कधी बोलत नाही, पण ते इतक्या छान पद्धतीने दाखवलेत आणि ते करत असताना मला जाणवलं की हे खूप खूप महत्वाचे इमोशन्स आहेत आणि हे ह्याच्या आधी कुठल्या फिल्ममध्ये नाही आलेत. किंवा जे असतात की हा रडतोय पण रडायचं नाहीये, हसायचंही नाहीये, आणि तो एक एक जी मधली लाईन गाठणं होतं ना त्याच्यामध्ये, ते मला ह्याच्यात खूप वेगळं वाटलं की आपली समोर माणसं आहेत आणि त्यांना नाही कळायला पाहिजे की आपल्यावर काय होतं. आणि आपण रोजच्या जीवनात हेच करत असतो की आपल्या आयुष्यात चालू असतात काही अवघड घटना, पण आपल्या आई वडिलांना बहिणीला नाही कळायला पाहिजे, आपण असे राहतो. सो त्याच्यामुळे ते खूप ती जागा शोधणं मला फार अवघड वाटलं आणि पण ती खूप छान जमली सगळ्यांनाच असं मला वाटतं. प्रतीक्षा? स्क्रिप्टमध्ये सुरुवातीला जेव्हा स्क्रिप्ट वाचायचं आमचा जो प्रोसेस वर्कशॉपचा जो काळ होता, त्याच्यामध्ये समीर सरांसोबत जेव्हा मी वर्कशॉप करत होतो तेव्हा स्पीच वर्क त्यांनी मेनली आम्हाला तेव्हा फोकस पूर्ण आमचा स्पीच वर्कवर केला की हे जे काही सीन्स आहेत त्याच्यातनं ही वॉज व्हेरी क्लिअर की मला ह्याच्यातनं हे हवं आहे. सो तुझे स्ट्रेसेस कसे असायला हवे किंवा ह्याच्यातनं तू काय कशा पद्धतीने बोललं पाहिजेस सो दॅट ते मला बाहेर येईल त्या पद्धतीने. सो सरांनी आम्हाला ना बिफोर शूट तिथपर्यंत पोचून देण्याचं काम केलं. ती खूप मदत झाली कारण का NSD झाल्यानंतर तुम्ही किती ट्रेनिंग हे करता पण त्याचं ॲप्लिकेशन जेव्हा तुम्हाला करायचं असतं ना तर इट्स अ कॉम्बिनेशन ऑफ एव्हरीथिंग. इट्स अ कॉम्बिनेशन ऑफ अ डिरेक्टर, तुमचे कोण तुम्हाला कसं इन्स्ट्रक्ट करतात, त्यांना काय हवं आहे. जोपर्यंत आपल्या डिरेक्टरला या गोष्टी खूप क्लिअरली माहीत नाही तोपर्यंत ते आपल्यापर्यंत पण आपण आपल्या डिलिव्हरीपर्यंत ते पोहोचत नाहीत. माझे आणि कुशलदाचे काही सीन्स असे इतके छान लिहिलेत सरांनी, खूप छान लिहिलेत आणि त्याच्यामध्ये मेनली खूप स्पेसिफिक गोष्टी लिहिल्यात. तर ते तितक्याच स्पेसिफिकली डिलिव्हर करणं वॉज अ रिअली हार्ड टास्क. आणि दॅट टू आय एम सिटिंग इन फ्रंट ऑफ कुशल दादा आणि संजय सर आहेत हे करतात DOP. सो इट वॉज संजय जाधव. इट वॉज अ होल कॉम्बिनेशन. सो त्या गोष्टीचं होतं. पण तिथे गेल्यानंतर प्रिपरेशन तर ॲक्शनच्या आधीच असतं. ॲक्शन नंतर इट्स जस्ट यू. तुम्ही त्या मोमेंटला काय फील करताय आणि काय आहात तुम्ही तिथे, तेच आहे. सो तिथे त्या सगळ्या गोष्टी खूप सरळ आणि साध्या होऊन गेल्या. क्या बात. आणि तयार झाला चित्रपट 3 तारखेला येतोय प्रेक्षकांच्या भेटीला. ट्रेलर आणि गाणी खरंच खूप कमाल आहेत, मस्त वाटतायत, एकदम जेनझी लुक आहे आणि इकडे ट्रेलर मध्ये तर मिक्सचर आहे सगळ्याचं. काय प्रेक्षकांना सांगाल थिएटर पर्यंत यायचं आणि हा चित्रपट बघायचा? मी सगळ्यांना हेच सांगेन की खूप सोपा, गोड आणि आपला पिक्चर आहे. म्हणजे खूप कम्फर्ट मूवी होईल हा तुमचा. कारण बऱ्याचदा असं असतं की काही म्हणतात ना की अवघड गोष्टी लिहिणं खूप कधीतरी होऊन जातं, पण रोजच्या आयुष्यातल्या सोप्या गोष्टी आणि तेवढ्याच साध्या रिलेटेबल गोष्टी त्या वेचून लिहिणं हे खूप अवघड आहे. आणि ते समीर सरांनी इतकं छान लिहिलंय की प्रत्येक सीन तुम्हाला असं होईल की अरे हे होतं, हे अशाच जवळपास आमच्या घरातही होतं. सो खूप रिलेटेबल आणि मजा आणणारा पिक्चर आहे. सो तुम्हाला खूप खूप मजा येईल. आणि फॅमिली सोबत जा, फ्रेंड सोबत जा, पार्टनर सोबत जा, तुम्हाला तुम्ही शेळ्यांना घेऊन जा, त्यांनाही मजा येईल. इतका सगळ्यांना रिलेट होईल असा हा पिक्चर आहे. सो प्लीज 3 एप्रिलला जाऊन बघा आणि तुम्ही चान्स थिएटरमध्ये बघायचा मिस करू नका. त्या बकऱ्याच्या मैत्रिणी झाल्यात वाटतं एवढं बोलते. मी असायचे, मी त्यांच्यातच असायचे. तिथले सेटाचे सगळे प्राण्यांची आमची साधारण चांगली मैत्री. तिथे मांजरी असतील, कुत्रे असतील, सगळ्यांना फीड केलंय. अगदीच सगळ्यांना फीड केलं मी. काय सांगशील प्रेक्षकांना? माझं असं म्हणणं आहे की मी इतक्या रिसेंट ह्याच्यामध्ये खूप असे कमी फिल्म्स आहेत जे ॲक्च्युली इतक्या मोठ्या सिनॅरिओच्या पलीकडे जाऊन नात्यांविषयी बोलतात. तर ही फिल्म नात्यांविषयी आहे, नात्यातल्या प्रत्येक भावनेविषयी. इट्स नॉट की फक्त काहीतरी कॉमेडी आहे, काहीतरी सिरियस नाही. हे पूर्ण कॉम्बिनेशन आहे सगळ्या नात्यांचं. आणि आपल्याला कळतंच की आपल्याला वाटतं जेनझी खूपच वेगळं आहे किंवा जुनं पिढी वेगळी आहे. नाही, या सगळ्यांच्या पलीकडे जाऊन माणसातलं जे नातं आहे, बियॉन्ड रक्ताचं नातं, बियॉन्ड एव्हरीथिंग, तर ते नातं बघण्यासाठी या. आणि घरातल्या सगळ्यांना घेऊन या. जॉईंट फॅमिली असेल तर मी म्हणेन की जॉईंट फॅमिलीला घेऊन या. तुम्हाला खूप तुमची आपापसातली नाती बदलणार आहेत. मस्त. आणि खरंच जेन्युअनली छान आणि मस्त फ्रेश फील वाटतोय या चित्रपटाचा. थँक्यू सो मच. इतक्या छान गप्पा मारल्या आणि खूप शुभेच्छा संपूर्ण टीमला 3 तारखेसाठी आणि पुढच्या सगळ्या प्रोजेक्टसाठी. ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू सो मच.